तात्या, हे केमिकलची कंपनी आपल्या जंगलात आली नाही पाहिजे. आपलं जंगल पुरं खराब करून टाका ने, झाडं गिळं सगळं तोडून टाका. जंगली जनावर आपल्या गावात येण, मग काय करशील सांग. निंदाले जेव्हा बाया जाईन ना तर त्यालाच मारून खाऊन टाकीन ते बाग. असे काम करू नको फालतूचे. काही कर, बहिष्कार कर त्याचा. अरे मोतीराम काका, मी करू आलो का ते कंपनी उभी? एवढ्या जणात तर मीच बोललो. पुऱ्या गावात मीच बोललो ना. मॅच बहिष्कार केला ना तिचा. का हे कंपनी आम्हाला पाहिजे नाही म्हणून कोणी बोललं काय? बाकीचे काय म्हणे गावाले, तुमच्यापाशी शेत आहे म्हणे, आम्ही काय करावं म्हणे. अरे हरामखोर आहे ना हे गावाले, लय हरामखोर आहे. यायला कोणी समजू नाही शकलं. हे 30-40 हजार रुपये महिना देऊ राहिले नाही. आपलं पुरं जंगल सप्पा करण, काही दिवसानं शेत्या करण. मग काय करसान रे? मग काय करसान? मग काय गारगोड्या खेळसान का इथं? मोतीराम काका, आपण शेतीचं जेवढं कमावू राहिलो, सगळं व्यवस्थित होऊ राहिलं आपलं. अधिक काय पाहिजे सांगा तुम्ही मला. काय पाहिजे? एवढे मोठे लेकरं केले आम्ही, डॉक्टर शेतीच्या भरोश्यावर केले. मग मग कसे म्हणून राहिले हे बेरोजगार आहे म्हणून? अरे बाहेर देशात जासान तुम्ही तर शेती पा, स्टँडर्ड लोक शेती करते, मोठे मोठे बिझनेसमॅन. मग ते का बेरोजगारीचं साधन आहे काय? अरे आपण शेत्याच करणार. अरे आज आपलं जंगल कापून नेलं त्यानं, आता ते जंगलातले झाडं तोडन, तिथं हे केमिकलची कंपनी उभारन. किती मोठ्या बिमाऱ्या येईन, काय करसान ते सांगा. 40,000 रुपये काय करसान? चाटसान का त्या 40,000 आले? अरे आपल्या गावात बेरोजगारी नाही आहे, ऐदी लोक आहे. ते कधी समजन? त्या कंपनीवाल्याला समजूनच जाय 1-2 महिन्यात का या गावात बेरोजगारी नाही ऐदी आहे. पण ते कंपनी उभारल्यावर बाहेर इकडले जाईन, इथं काम करायला येईन. मग काय करसान? त्याची कंपनी वाढतच जाईन. मग एकाची दुसरी कंपनी लागन, दुसरीची तिसरी कंपनी लागन. मग गती आपल्या शेतात चालल्या जाईन. मग काय करसान सांगा तुम्ही. अरे आमचं काय राहिलं आता? आम्ही चाललो जाईन मसानात. अरे तुमचं भविष्याचं पहा ना तुम्ही, तुमच्या भविष्याचं पहा. देवानंद काका, जरा समोर जाऊ देता काय? जा समोर जा. हे रे सोन्या, त्या 90 घेऊन ये इकडे, त्याला थंडी वाजू राहिली. हे रे 90, ये मा ये. अरे कुत्रा काय आणलं रे इकडे? कुत्रा घुमू राहिले, त्याला बांधून ठेवी ना एका जागी तिकडे. अरे देवानंद काका, आमच्याशिवाय राहत नाही ते. मग अंगावरचं झालं ना ते आमच्या, म्हणून आमच्या मागे मागे घुमते. अबे कुत्रा होय का ते? कुत्रा होय काय? कोण म्हणतो कुत्रा होय ते? अरे कुत्रा नाही तर काय होतं ते? इंग्लिश कुत्रा आहे ते, कोल्ह्यासारखं दिसते. अरे भुकून कोण राहिलं मग ते? भुकायला नाही पाहिजे का आतापर्यंत ते ना? अहो खाव जात्या कशा हो तुमची माणसं? कोल्हे पाडून राहिले का तुम्ही कुत्रे म्हणून? फॉरेस्ट ऑफिसरवाले केस टाकन ना. म्हणू थकलो मी त्याले का ते कोल्हा होय ते ऐकून ना राहिले. ते म्हणते इंग्लिश कुत्र होय. जाऊ द्या, पहिले आपल्या गावावर एवढं मोठं संकट येऊ राहिलं, आता ते केमिकलची कंपनी येऊन त्याच्यावर काही ना काही ऍक्शन घ्या. ते जाऊ द्या तिकडे, त्याचं कुत्र होय का कोल्हा होय तर. अरे चेते, गजानं आपल्याला फसवलं तर नाही रे? आता जो तो म्हणून राहिले का कोल्हा होय, आपण म्हणून राहिलो इंग्लिश कुत्र होय. भुकून नाही तर नाही राहिलं. किती वेळ झाला आपण आणलं त्याला, आता 2 दिवस होते ना, भुकून असतं नाही राहिले ते. मला आता डाऊट चालला राजा. मला डाऊट चालला आता का ते कुत्रा नाही होय राजा, कोल्हा होय. अरे भुकूनच नाही राहिलं ते, भुकायला तर पाहिजे. जाऊ दे ना, 15 दिवसाची गोष्ट आहे, तो घेऊन जाईन. मग आपल्याला काय करावं लागते? अबे पण तो आला तर देशील ना त्याले, नाही आला तर गेले ना आपले 5,000 रुपये. गजाले पकडून झोडपू आपण. हे जर काही झालं तर गजानं आणला ना त्यालेच बत्ती वजन. मग तो तर मार खायला तयारच आहे. मग तात्या आता समोर काय? आता काय करता सांगा तुम्ही. त्याला तर सरकारनं दिली ना परमिशन, इथं कंपनी उभारा म्हणून. हे जंगल तोडा इथं कंपनी उभारा म्हणून सरकारनं दिली परमिशन. सांगा तुम्ही काय करू शकतो आता आपण? आता काय? आता डोळ्यानं चुपचाप पाय आणि उगी मुगी राय, असं काम झालंय पाटील. आता काही नाही. आता जे आहे ते वरच्यावाल्याच्या हातात आहे ना, आपल्या गाववाल्याच्या हातात आहे. आता आपल्या गाववाल्यांना सह्या दिल्या आहे का तुम्ही कंपनी उभारा म्हणून. आता किती मोठं जंगल तोडते ते, किती मोठं झाड तोडते. मग आणि आता पहा कशा बिमाऱ्या येते, पहा तुम्ही आता समोर. मग तात्या याच्यावर उपाय काय आहे आता? उपाय सांगा ना. उपाय काय म्हणून राहिला तू? अबे तू तर तिथे टाळ्या वाजू राहिला होता. दोघं जण मला टाळ्या वाजवताना दिसले होते तुम्ही तिथं, आणि म्हणून राहिला उपाय काय आता? अरे आम्ही टाळ्या वाजू राहिलो होतो काय? फुकटात वाजू राहिलो होतो काय? 500-500 रुपये रोज घेतला होता टाळ्या वाजवायचा. अबे पैशासाठी काही करसान काय? पैशासाठी काही करसान का तुम्ही? तुम्हाला माहित बी आहे काय येऊ राहिलं काय नाही? अरे कंपनी येऊ राहिली ना बेरोजगारी मिटवासाठी, तर मग काय आहे त्याच्यातनी? जंगल तोडन ते, सांग. जंगल तोडन, इथं प्रदूषण करन ते. त्याचं प्रदूषणच्यानं आपलं शेतीतलं पीक खराब होईन, मग तब्येत खराब होईन. मग आता सांग आता काय करशील? तात्या मी फक्त टाळ्या वाजवायचे पैसे घेतले होते, पण आपले बाकीचे गाववाले शिकले सवरले होते त्याच्यातनी काही. त्यानं नाही काही म्हणाले पाहिजे काय? मी काय करू एकटा त्याच्यात सांगा तुम्ही. मग हे सगळे मिळून भोगा आता. भोगा सगळे जण. हे जे होणार आहे आता समोर, सगळ्या जणांना भोगा लागणार आहे. भोगू द्या ना मग सगळ्याले. अद्दल घडल्याशिवाय कसं समजून त्याले? भोगू द्या. तुम्ही काय एवढं लोड घेत बसता? अरे नमस्कार देवानंद भाऊ. नमस्कार. आलाय का पांडेला बंद करू? नाही का बसायला लावता का सकाळ वेळपर्यंत मला तिथंच? काऊन रे बा, सगळ्याचे तोंड काऊन असे आहे? हे कोळे वाकोळे करू नये. काय झालं? काही सांगसा ना मला? अरे काही कांड केलं वाटते तुम्ही? तुमच्या दोघांचे चेहरे फक्त उदासलेले दिसू राहिले. अबे गावात राहता का नाही राहत का? बस तो पांडेला आणि घरच आहे तुले. लग्न झालं तेव्हापासून. सांगा ना मग, मी विचारवायला सांगायचं काय नाही का तुमचं? सांगा ना काय झालं काय नाही. पुरं गाव जमा होतं, तुला दिसलं नाही का रे सांसून गाव होतं म्हणून? मला वाटलं कोणी मेलच काय, त्याच्या मैत्रीला गेले.
मला तसंच वाटलं म्हणून बा. आणि तुम्हाला फोनही नाही लागत ना, असे अर्जंटचे काम असले तुम्हाला फोन लागते काय? आपल्या गावात केमिकलची कंपनी बनणार आहे, आणि ते बी कुठं माहित आहे? आपलं 5 पाळी आणि 7 पाळीच्या मधात ते जंगल नाही आहे तिथं. मग मग चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काय आहे खराब? बेरोजगारी हटून जाईल ना. तर बेरोजगारी हटन, पण तुला माहित आहे काय? केमिकल होते, प्रदूषण निघन, त्यानं आपले जे पीक पाणी आहे खराब होऊन जाईन. मग काय करशील? आपल्या ज्या तब्येत खराब होईल, काय करशील मग? आपल्या इकडे बेरोजगारी आहे का नाही आहे तुला माहित नाही आहे काय? आपल्या इकडे गावात बेरोजगारी आहे काय? तू सांग पहिले मला. नाही, आपल्या गावात बेरोजगारी थोडी आहे, लोक आहे. मग कसा म्हणून राहिला? 500-500 600 रुपये रोज बी देऊन हे शेतीवाडीत कामाला नाही येत आणि स्वतःच्या शेत्या बरोबर करत नाही. मग त्याला गुन्हेगार कोण आहे? तर महिना काय देऊ राहिले ते तर सांगा ते कंपनीवाले. 40,000 रुपये महिना बी देऊ राहिले असं, 30,000 रुपये बी महिना देऊ राहिले असं, तर शिक्षण पाहून आहे त्याच्यात नाही. समजला? जे शिकले सवरले आहे ते घेन त्या कंपनीत नाही, आणि जे कमी शिक्षित आहे त्याला काय देन? मग 8-9 हजार रुपये महिना. त्याच्यापेक्षा तर हे शेतीत कामाला आले ना, तर 500 रुपये रोजानं 15,000 रुपये महिना उरायला. हा, आणि काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे ना एवढं. तात्या, तुम्ही नाही समजू शकत आजकालच्या लोकाले. आजकालच्या लोकाले पाहिजे शर्ट आणि पॅन्ट वाला काम. तुम्ही कुठं म्हणून राहिले त्याले धोतर आणि पायजामा घालून करायला लावून राहिले? असं थोडी जमत असते. लोक स्टँडर्ड झाले ना आता, त्या हिशोबाने चालते ना. त्याला काही घेणं देणं नाही. हे कंपनी किती खराब आहे काय आहे, पुढे चालून येणं बिमारी येणार आहे का काय होणार आहे, काही घेणं देणं नाही त्याले. करू द्या त्याच्या मनात. तुम्ही काय मनात करू राहिले? जसा येईल अद्दा घडण त्या बाबा सुस्ती होऊन जाईल. चला मी जातो, झोपतो बा घरी, मला टाइम झाला. तसं म्हटलं ना, मोहन एकदम बरोबर बोलला. एकदा बद्दल घडू द्या गावातल्या लोकायले, मग समजतेस. तुम्ही काय टेन्शन घेता? अरे पण कसं समजावून सांगू का? शेतीच्या भरोशावर एवढे सारा गाव आले, चांगले जमले, सोनं करू राहिले, गाड्या घेऊ राहिले, मोठमोठ्या बंगले बांधू राहिले, हायवे टच जमिना घेऊ राहिले. हे सगळं शेतीच्या भरोशावर करू राहिले. ते केमिकलची कंपनी आणन आणि सगळं निस्ते नाबूद करून टाकणे. चला बंद करा तो ताप, घराकडे चला, लय वेळ झाला, 12 वाजू राहिले. कोण होय? कोल्हे आले काय? कोल्ह्यासारखे चिल्लावू राहिले. जा बरं, त्याला हाकलून द्या बरं, जा. झोप मोड करू राहिले ते. कशी चांगली झोप लागली होती. हे काय मायाबी सुधरून येत? कोण होय काय होय चिल्लावू राहिलं? तर कोल्हे होय का जे आले? पहा बरं कोल्हे कसे करते आवाज. पाहतो ना जाऊन. कोल्हेच होय वाटते. कोल्हे कुठून आले इकडे? जंगल तोडणं चालू केलं तर कोल्हे येणं चालू झाले का इकडे? उल्ले आले काय रे बाहेर? झोपून राहा तुम्ही, हाकाल तुम्ही. पाहिजो जरासा हुशारीनं, अंगावर चौतारते ते, गँगच राहते त्याची. हा टेन्शन नका घेऊ तुम्ही. काय होय हे? अबे हा तर कोल्हा होय. सोन्या चेत्याले एवढ्या दिवसात सांगू राहिलो का कोल्हा होय कोल्हा होय, तर ऐकून नाही राहिला. हे कोल्हा होय ना, हे बोंबलू राहिलं. शांते इकडे, बाबा इकडे यावं. अरे हे तर कोल्हे होय. कोल्हा कुठून आला हे? अरे जंगलातून इकडे कसं काय आलं हे कोल्हा? अरे हे कोल्हा जंगलातून नाही आलं. हे सोन्यानं चेत्यानं घाण ठेवलेलं होय. इकडे कसं काय सुटलं ते? आणि माझ्या घरापाशी येऊन कोण बोंबलू राहिले ते? चला चला लवकर अंदर चला, त्या अंगावर चौताळते. ते पा येऊन आलं इकडे, चला पटकन. अरे चेत्या, 90 कुठं गेला रे? 90 दिसून नाही राहिला. अरे असं ना बाबा, इथल्यात कुठं तरी, इथंच असं. कुठं गेला तो? अबे सकाळी दांडनं बांधलं होतं ना ते. सकाळी दांड तोडून जाईन का तो? पाय बरं इकडे तिकडे कुठं आहे तर? 90 हे 90 कुठं आहे बे? हे 90 इकडे नाही दिसू राहिला. अरे 90 हो 90 कुठं गेला रे बाबा? हा दिसूनच नाही राहिला. रातोरात कुठं गायब झाला आता? आणि ते का हाबळ कुठं गेला तर दिसूनच नाही राहिला. सोन्याला फोन लावा लागेल अर्जंट मध्ये. अरे मी जरा आजूबाजूला पाहून येतो त्याले. हा बोल चेत्या, काय म्हणतं? त्या घराकडेच तर येऊ राहिलो तो रे आता. अबे आपला 90 नाही दिसू राहिला. आता सकाळी उठून पाहिलं तर गायब होता. मग बाबानं आवाज दिला, हे कुत्रा गायब झालं म्हणे त्याला. बाबा गेले पाहिले, लवकर ये तू. अबे काय 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 बोलू राहिला तू? मॅट झाला का तू? अबे असं कसं झालं हे? थांब येऊ राहिलो. चल पाहिले, चल पटकन त्याले. कुठे निघून जाईन तो. 5,000 रुपये डुबून जाईन आपले. वरतून आपल्यालाच पैसे द्या लागेल त्याला, अधिक 15,000 रुपये. अरे चेजा, इथून एवढ्या पट्ट्यात नाही येते. लवकर गाडी घेऊन जाईन, पाय लवकर कुठं असते. जा लवकर. बस सोन्या लवकर बस. लवकर ठेव गाडी, हात नाही लावायचा बाबू. मुकाट्यानं ठेव. पुरा गाव घुमून आणतं. पेट्रोल टाकत काही नाही त्याच्यात. 20 रुपयाचं पेट्रोल टाकतं. लवकर मुकाट्यानं ठेव तिथं. आपली गाडी घे. सांडपण नाही करायची फालतू. अरे 20 रुपयाचं टाकून देईन ना पेट्रोल. अरे 20 रुपयात का सासरा बसलाय काय? पुरं गाव घुमते गाडीतली. 100 रुपये पेट्रोल लागते. लवकर उतर. माझ्या तोंड खराब करू. लवकर उतर म्हणून बोल ना तुले. समजून नाही राहिलं काय? अरे आपली गाडी घेणार रे चेत्या, आपली गाडी घेणं. काढ आपली यामा गाडी काढ. अरे रे चेत्या, बस लवकर पाहा लागेल त्याला, नाही चाललं जाईन कुठं. बाबा जर 90 सापडला नाही तर पाहून घे जा. तुम्ही जबाबदार राहायचा याचे. अबे मी कसा काय जबाबदार राहील? म्या काय केलं तुमचा 90 सोडून गेला तर माझ्या काय गलती आहे त्याच्यात? कारण तुम्ही गाडी घेऊन दिली. अर्धा घंटा इथं टाइमपास झाला आमचा म्हणून. चल सोन्या. अबे चल निकल हराम खोरा. गाडी घेऊन जातो, पुरं पेट्रोल खतम करून आणता.
अरे अडचणीत काय करावं रे आम्ही? अरे कसं काय हो नारायणराव, हा आणि मोतीरामराव, कसं काय बेरोजगारी खतम होते ना आपल्या गावातली? अरे बेरोजगारी नाही आहे ना आपल्या गावात, अगदी लोक आहे ना. काही तर विचार करा. एवढे शेतीचे काम आहे, 500-500 600 रुपये रोज देऊ राहिले तरी येऊन नाही राहिले. मग याला बेरोजगारी कशी म्हणता तुम्ही? अरे आता शिकले सवरले पोरं आहे ना आपल्या गावात, कशा येते वावरात कामाले काही बी तुम्ही नारायणराव. अरे शेतीविषयक शिक्षण करायला पाहिजे होतं यायनं. हा आता हे 20-30 हजार रुपये महिन्यातनी कंपनीत जायन आणि शेतीत एवढा मोठा पैसा असून ते शेतीचं नाही करा, काय कामाची गोष्ट आहे ते? आता माया जो नातू आहे त्यानं एवढं मोठं शिक्षण शिकलं, ते ऍग्रिकल्चर होय का काय होतं ते, पहा बरं शेतीचं शिकलं ना, किती पैसे कमावून राहिला, कमावून नाही राहिला का ते शेतीच्याच विषयी कमावून राहिला ना. कोणतं कमावून राहिलं सांगा बरं तुम्ही? कोणता दुसरा काही आहे काय उद्योग? शेतीच करू राहिला तो. तुम्ही सगळ्या जण विरोध करू राहिले ह्या गोष्टीले, हे चुकीचं आहे बिलकुल. पुरे गाववाले त्याला सपोर्ट करू राहिले त्या कंपनीला यासाठी, आणि तुम्ही विरोध करू राहिले. ओ दिगंबर काका, अरे काका तुम्ही जरासा तर विचार करा, आपल्या शरीरावर त्याचा काय प्रभाव होईल, हा आपल्या तब्येता खराब होईल, आपल्या लहान लेकरा येणारे कसे होईल, काय होईल, काही सांगता येते काय? केमिकलचं म्हणजे किती मोठं प्रदूषण निघन त्याच्यातून, किती मोठा तो धुवा निघन, त्यानं शेतीचं पीक पुरं खराब होऊन जाईल ना. काय करावं मग आम्ही शेतकऱ्यांना? काय करावं का फाशा घ्यावं काय बापा? म्हणजे बाकीच्या मोठ्या मोठ्या शहरातनी शेतकरी का फाशीच घेऊ राहिले का रे बाबू? हा देवा ना सांग म्हणले तू, बाकीच्या इकडे बी आहेस ना, शेता बिता चालूच आहे करणं, कंपन्या उभारणं चालूच आहे, मग तुम्हाला काहून परेशानी होऊ राहिली? अरे बाकीच्या शहराचं नका लावू तुम्ही, इथं आपलं गाव निरोगी आहे. हा त्याला रोगी बनवायचं असेल तुम्हाला तर आपल्या जंगलात येऊ द्या कंपनी, मग काही फरक नाही पडत. हा बेरोजगारी नाही आहे आपल्या गावातनी. आपल्या गावातनी बेरोजगारी कशी? प्रत्येकापाशी शेती आहे, प्रत्येक जण किती रुपयाचं उत्पन्न करते तुम्हाला माहिती आहे, मग बेरोजगारी कशी काय? अरे आपण बाबू शिकले सवरले आहे ना आपल्या गावात, शेती कशी करान? अरे आम्ही काय मग अनपड गवार आहे काय? आम्ही अनपड गवार आहे काय? हा आम्ही शेती करूनच राहिलो ना, पैसे कमावूनच राहिलो ना त्याच्यातून. काहीतरी दुसरा मार्ग काढा, हे कंपनी नका येऊ देऊ, याचा विरोध करा. पुरं जंगल सफा करण, ते जनावर कुठं जाईन सांगा? हा जंगलातले जनावर काय करण? ते मरण नाही काय अशा प्रदूषणनं? केमिकल किती मोठा आहे ते बेकार. ते केमिकलचं पाणी पूर्ण आपल्या नदीत नाही येईन, आपल्या खाण्यापिण्यात नाही येईन, मग काय करसान? तो 40,000 रुपये 30,000 रुपये महिना देईन तुम्हाला, त्याच्या रुपयानं जास्त रुपयानं तुम्हाला खर्च लागून जाईल. सांगा तब्येतीले, मग कसं करसान? सांगा मला तुम्ही. पहिले विचार करा याच्यावर. तुम्ही बेरोजगारी करू राहिले, बेरोजगारी आहे काय इकडे? इकडे नाही आहे ना बेरोजगारी. चुप, बिलकुल चुप राहता, जास्त विरोध नाही करायचा. हा नाही तर मग माणसानं काय झालं, मला टांग नाही करायची. अरे काका इकडे कोणतं कुत्रं दिसलं का तुम्हाला? कोल्ह्यासारखं होतं ते. कोणतं तू ये काय? नाही इकडे तर कोणतंच कुत्रं नाही आलं रे. चल नाही आलं म्हणते, चल समोर. अरे कोणता ते कोल्ह्यासारखं होतं ते का रे देवानंद? हा तेच दिसलं का तुम्हाला कुठं? ए सोन्यांचे त्या होय हो मोठे हो. अरे काल रात्री मग घरापाशी आलं ते, घुमलू राहिलं होतं. अबे कुत्रा नाही होय ते, कोल्हाच होय. मग मी ओळखत नाही काय? मी का भयाळ आहे काय? म्हणले तात्या म्हणे या दोघांचं होय म्हणे ते सोन्यांचे त्याचं, म्हणून मला आठवलं. कुत्रा नाही होय ते, कोल्हा होय ते. गेलं वाटते ते जंगलात तिकडे पाहायला ते. त्याला आम्ही तेच सांगितलं ना का कोल्हा होय, ऐकूनच नव्हतं राहिलं ते. जाऊ द्या, आपला विषय घ्या पहिले. इकडे गावाचं पूर्ण वाटोळ होऊन जाईल, आपला विषय घ्या. काही गावाचं वाटोळ होत नाही, शहाणपणा काही करायची नाही, मनात कोणी करायचं नाही, सांगून राहिलो पहिले सगळ्याले. नाही तर मग आमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही. दे एक खर्रा दे चांगला, तंबाखू जरा कमी टाकजो. अजून सल्ला कुठे गेला रे शाहरुख? येऊ राहिला तो गाडी घेऊन, मार्केटात जातो, जरा काम आहे तर. अरे मार्केटात चालला शाहरुख आहे तर 20 फूट दोरी आणतो माझ्यासाठी. कायले पाहिजे दोरी नामदेवरा? फाशी घेऊन राहिले काय? कायले घेऊ रे फाशी? हा फाशी मी कायले घेऊ? अरे मजाक करू लागला ना तो. अशी मजाक नाही करायची मोहन आहे, तुला सांगू राहिलो पहिलेच. नाही बा, आम्ही नाही करत मजाक, तुम्ही घेतली चालते आमची मजाक नाही. अरे मोहन, एक तंबाखाची पोळी देजो आणि एक सोन्याची पोळी देजो. कोणती? 5 वाली 10 वाली? 10 वाली देऊन दे. कहू ना नामदेवराव, तात्याने दिसू राहिले, घेऊन जात होतो जरा वावरात त्याईले. आम्हाला वाटलं तुमच्या सोबत आहे, तुम्ही आम्हाला विचारू राहिले. घरी जाय वाटते ते. बरं विचारलं तर सांगून देतात त्याईले, गेले म्हणा ते वावरात. बरं ठीक आहे. मोहन पैसे देतो तिकून आल्यावर. हा बरं. या उधारी तेकांडा मलेच ना फाशी घेऊन गेला गण. हा लहान राजा उधारीत खाते लोक, आणि पैसे द्यायचं नाव नाही. लय विचार पडवाला का पांटेला बंद करून देऊ का? तू मागत जाणार त्याले उधार खाते तर, नाही तर देत नको जात जाऊ. अरे उधार दिला नाही ना येले तर हे दुसऱ्या पांटेला येऊन खाते, तिथून नगद खाते, आणि आपल्या पैसे आले का उधार मागते. सांग काय करू मी? अरे मोहन दा, तू काहीच नको करू, तू फक्त एवढं सांगा आता आम्हाला. आता यायच्या अंगावर 3 वर्षापासून उधारी आहे, पण हे काही देऊन नाही राहिले. त्याली उधारी तुला भेटून जाय, पण आता पहिले अर्जंट काम आहे ते ऐक. तुला आमचं वाला कुत्रं दिसलं का ते कोल्ह्यासारखं दिसते ते? माय कामधंदे पाहू का तुमच्या कुत्र्याला पाहू मी आता? हा अरे इकडे आलं असं दिसलं असं तर सांग, तू त्याला कामधंदेच पाहिजे ना, आम्ही थोडी म्हणून राहिलो. पण इकडे आलं काय? नाही इकडे दिसलं नाही त्याला कुत्र. काहून कुठे गेलं? मग घराच्या बाहेर बांधून ठेवलं होतं ते, रातभरापासून गायब आहे, दिसून नाही राहिलं ते. सकाळी उठतो तर गायबच झालं कुत्रं कुठे गेलं तर. इथं तर कोणाला दिसलं नाही आम्हाला, काय माहित. तिकडे जाऊन पाय समोर अधिक. तसंच करा लागल.
आता या दोन हरामखोराच्या अंगावर बी माझे पैसे आहे 3 वर्षापासून मसाला पाण्याचे, हे तर देऊन नाही राहिले. सांगा, येते कधी कधी नगद खात असलं तेव्हा, आणि बस हे 30-40 रुपये 100 रुपये 90 रुपये हे कापून घ्या म्हणते. सांगा आता काय करा. तू काय करत जाय, त्याची क्वालिटी चांगली आहे मालाची. तू सगळं हेवी वापरतो मटेरियल, तू देतच नको जाऊ. तू नगद म्हणत जाय, बस नगद पैसे देऊन घे. हा, जिथं 100 कमवायचे तिथं 50च कमावणं, पण नगदवाले कमावणं, उधारीत काय कमावतं. नाही आता तसंच करा लागेल नामदेवराव, त्याच्याशिवाय काही जमत नाही ते. कुठं चालला रे सल्ल्या? अरे येतो जरा मार्केटातून, शाहरुखाला घेऊन जातो. मोहनच्या पांटेल्यापाशी आहे म्हणते तो. चला येतो मग. हा लवकर येतो जरासा. अरे माझी औषध आणशीन का रे? मला व्हॉट्सअपवर टाकून दे जा, घेऊन ये. जेव्हापासून मोबाईल आला हे व्हॉट्सअप आणि फोन पे चालू आहे नाही अरविंदा. काळानुसार चाला लागते. अरे कुठं चालले रे दोघांच्या दोघं? आणि काहून तोंड काहून असं केलं उदासल्यासारखं? आमचं ते कुत्रं दिसलं का तुम्हाला? हा 90 हरपलं राजू, दिसूनच नाही राहिलं. लय पाहू राहिलो आम्ही. दिसलं का हो अरविंद काका? इकडे इकडे दिसलं असेल ना तुम्हाला. लय वेळचे बसले ना तुम्ही. कुकडून पाताले तुम्ही ते सांगा पहिले. आपलं वडाचं झाड जिथं आपण बसतो, मग घराकडे पाहिलं, याच्या घराकडे पाहिलं, आणि मोहनदाच्या पांटेल्याच्या तिथल्याच बी पाहिलं, काही दिसला नाही. मागं पलटा तुम्ही आणि मागं पहा. आता सगळ्या इकडे पाहिलं ना, इकडल्या साईडला पहा. मोहनचं घर, तात्याचं घर इकडल्या साईडनं पहा. इकडल्या साईडनं कसं जंगल आहे ना, तो कुत्र होय नाही ते कोल्हा होय. ऐकत जा जराशे. तर ते जंगलात पाहिलं असं. जा जाऊन पहा जरासं तिकडे. घे सोन्या, गाडी पलटो लवकर. पाहिजा जंगलात नका जाजा, त्याच्या मागं मागं वाघा आहे तिकडे, नाही तर लेण्याचे देणं पडन. चल चालू कर लवकर गाडी. अबे 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 सोन्या, काय करू आला हे? पडन ना मी. फालतू कायले कामं करत असतं सोन्या, पडलो असतो ना मी. जास्त मस्ती आले का भोसूडचे पोट्टे? हा गाडी उचलू राहिला तो इथं. पडलं असतं ते पोट्ट तर सांगा. अरे दोघे हरामखोर आहे ते, काहीच नाही होत त्याले. काय होते? तुमचं झालं काय जेवण? नाही हो माय, आता स्वयंपाक करीन आणि जेवण. आता झाली वावरातून आणि तुला फोन केला. काय म्हणते आपले जवाई बापू? कुठे गेले? जवाई बापू गेले पांटेल्यावर. धंदे पाणी करू द्या लागेल ना जवाई बापूले. वावरात गेलती? नाही जमलं तर उद्या जाई. नाही विचार बरं येते ज्योती वहिनीला विचार, इथं कुत्र गित्र दिसलं का म्हणा कोल्ह्यासारखं. अरे नमस्कार वहिनी, नमस्कार. आई मी करते तुला 5-10 मिनिटात फोन. अरे नमस्कार, कुठं चालले तुम्ही दोघं? जेवण वगैरे झालं काय? हा तुमचं झालं? हो आमचंही झालं. अबे जेवण खावण काय विचारू आला? आपला कुत्रा विचारणं. कुत्र्याचं दिलं तिकडे सोडून आणि जेवण खावण झालं काय विचारू आला? अरे वहिनी इकडे म्हटलं कुत्र गित्र दिसलं का तुम्हाला कोल्ह्यासारखं? नाही, इथे तर मला कोणतंच कुत्र वगैरे काहीच नाही दिसलं. बरं बरं ठीक आहे मग. हा बोल आई. तुला का ज्योती वहिनी पाशी टाइमपास करू राहिला? इथं आपलं कुत्र चाललं गेलं त्याचं पाय ना पहिले. सवारी सोन्या सवारी. दे चल तात्याला आवाज दे पटकन. तात्या ओ तात्या, बाहेर या बरं, या बाहेर या लवकर. बरं झालं आले तर तुम्ही. आता आम्ही तुमच्याच घरी येऊ राहिलो होतो. या हो, या इकडे बाहेर या. काय काय रे तुमचं? हा तुमचं काय आहे? काय आहे आमचं? आमचं काहीच नाही आहे. ते तुम्ही कोल्हा पाडला हा, ते आमच्या घरापाशी येऊन रात्री बोंबलू राहिलं कसाच्या कसा आमच्या झोपामोड करू राहिलं. काय होईये? अरे थेच विचारायला आलतो तात्या, थेच विचारायला आलतो. कुठं कुकडल्या साईडला पायाला तो? काय भोसोड जाय हो? हा तुमचं ते कोल्हा आणि ते कुत्रे तिकडे पालात जाणं, बांधून ठेवत जाणं त्याला रातचे. इथं येऊन चिल्लावू राहिले मार. ते पाहिलं तिकडं? पायाला तिकडे जंगलाच्या तिकडे पायाला. कोणतं जंगल तात्या? आपण आलो तिकडून काय? हा तिकडेच पाहिलं ते कुत्र नव्हतं, ते कोल्हा होता. फालतू निचापतीचे धंदे कमी करा. चल घे सोन्या, गाडी घे लवकर तिकडे. लवकर पकडा जा आपल्याला दिले. अबे तिकडे जाऊ नका, जास्तीचे काम करू नका. वाघा आहे तिकडे, जंगली जनावर आहे. लेण्याचे देणे पडन तुम्हाला. जाता लागणच ना तात्या, दुसऱ्याच होईन ते आपलं होय काय? चल सोन्या चल पटकन. सांगा त्या जंगली जनावरांना जर पकडलं तर किती मोठं आपवाचं काम. ऐकते काय दोन पोट्टे? त्याच्या घरी जाऊन सांगतो मी. सोन्या तो पाय आपला 90, तो पाय. अरे खरंच रे कोल्हा रे आता. अरे बापरे, आता आवाज देऊ राहिला रे. आता कसं करतो रे सोन्या? कोल्हा दिला ना आपल्याला? नाही 5,000 रुपयात गाण ठेवला कोल्हा. अरे बापरे, थांब व्हिडिओ काढतो मी त्याचा. एक काम कर सोन्या, तू काढ व्हिडिओ. अबे तूच काढ, अंगा गिंगावर आला तर पयाले बरं होते. काढ चुपचाप मध्ये व्हिडिओ काढून घे सगळा. पाय रे चेत्या, पाय कसा चिल्लाऊ राहिला. पाय खरंच रे बाबा कोल्हाच होय रे हा. बरं झाला आपण घरी गिरीने बांधला त्याले, नाही झालं असतं आपलं काम भारी केलं असतं ते ना. सोन्या चल चल लवकर चल. ते बाय हत्ती येऊ राहिला इकडे, चल लवकर. अबे सोन्या रस्ता भुलला काय? कोणत्या रस्त्याने आणलं ते हा? अबे हा पुरा हिरवागार जंगल होता ना, झाडं होते ना, कुकडून आणलं ते? अरे नाही ना रे, रस्ता बरोबर आहे. अबे रस्ता बरोबर आहे, यायनं तू पुरा जंगल सप्पा करणं लावला. यायनं तू पुरे झाडं तोडणं लावले जंगलातले. चेत्या लवकर चालला लागन आपल्याला गावात. सगळ्याला सांगा लागन. चल लवकर चल. गाडी तूच चालवाला ना, तूच चालव ना, चल पटकन. अबे सोन्या काय होय, किती मोठाले झाडं तोडून नेऊ राहिले रे हा. अबे किती वर्ष झाले हे झाडाले, आणि असेच तोडून घेऊन चालले रे. पुरं जंगल सप्पा करणं लावलं रे यायनं तर. अबे जंगली जनावरांचं कसं रे? लवकर चल यार, लवकर चल. गावाला सांगा लागन आपल्याला, तात्याला सांगा लागन. चल लवकर. दे बरं मोहन, तंबाखाच्या पुड्या दे 2 आणि 2 चुन्याच्या पुड्या दे. अधिक काही देवानंद भाऊ 2 ताजबिड्या घेऊन घे जा.
दे 2 ताज बिड्या दे. माचीस गिचीस घेऊ काय? नाही नाही माचीच आहे. एक तंबाखू सोन्याची पुडी मला देजो रे मोहन. हा हा अरे पाटील दिसले का तुम्हाला नामदेवराव? पाटील आत्ताच गेले 10 मिनिटं अगोदर वावरात. बस तुमची आठवण काढली असले तर पाठवून देता म्हणजे वावरात. हा जरा पाणी देऊन येतो जमिनीले. बस आत्ताच गेले आणि ते भेटतेच तुम्हाला रस्त्यानं असं तर काय माहिती. काय न गेले? बैल बंडीनं गेले आपल्या का गाडीनं गेले? अरे तंबाखू जरा कमी खात जाना. बोलणं नाही सुधरू राहिलं तुम्हाला. हा एवढा तोंडात तंबाखू भर लागते काय? अरे एक दिवस तंबाखू नाही खाल्ला तर जीव माहिती माया डोकं काम नाही करत. मग सगळे अडचणीचे तारा तुटल्यासारखे वाटते नाही वा देवानंद भाऊ? अरे यायला समजून का ते त्यातलं? कधी खाऊनच नाही पाहिला तर खाऊन पाहा लागते तेव्हा समजते कशी मजा असते तर. तुम्हीच खा आणि चांगले दिसा. हो नामदेवराव खाणं सोडला का तुम्ही तंबाखू? आता तर परवाच्या दिवशी तर खाल्ला तुम्ही तात्याच्या याच्यातला. सगळे नाटकं भरले आहे ना रे मोहने. सगळे नाटकं भरले आहे ना. 2-3 दिवस खात नाही सोडा करते आणि 4थ्या दिवशी मग खिशातली पुडी लांबवते डबलचा घोट म्हणते. सगळे नाटकं द्यायचे. तात्या लवकर चला. आपल्या 7 पाडी 5 पाडीच्या म्हणतात चला लवकर. अबे काय झालं ते तर सांगा पहिले का लवकर चला करू राहिले. अरे पुरे जंगल सप्पा करून टाकलं. पुरे झाडं पाडले. चला लवकर चला. पाटलाले फोन करा. देवानंद भाऊ पाटलाले फोन करा. सल्ल्या शाहरुख सगळ्याला फोन करा. चला मनाले फोन करा. सगळ्याला फोन करा. चला लवकर चला. अरे आपण काय न चालता. पाटलाले फोन करा लवकर. बोला नामदेवराव काय म्हणता? लवकर या तुम्ही लवकर या. जिथं कुठं असेल तिथं आपली गाडी घेऊन या लवकर. आपलं जंगल पुरं सफा करणं चालू आहे. पुरं झाड तोडून राहिले ते तात्या. सगळे जण गेले. बरं 10 मिनिटात आलो मी गाडी घेऊन. बसा सगळे बसले ना सगळे. करू ना गाडी चालू. हो बसलो सगळे जण. मोन्या तू येत का रे? त्या दोघांना घेऊन येतो ना मी. डीएसपी लेन गोड बोललेले. जा तुम्ही तुमच्या मागे तुम्ही पांट्याला बंद करून. पुऱ्या जंगलाचा धिंगाणा करणं लावला यायनं.